पुढचा सामना बंटी बॉयज वर्सेस गुले बिल्डर्स. फलंदाजीला आलाय तो प्रदीप. नॉन स्ट्राइक करला आलाय तो श्याम. बघूया. आणि गोलंदाजीसाठी बंटी बॉयज संघाकडून भूषण पाटील. पहिला चेंडू. सामना करेल प्रदीप. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप. अप्रतिम फटका. वन बाउन्स. चौकार. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय प्रदीप. आणि यावेळेस अप्रतिम फटकेबाजी. यावेळेस मिड विकेटला षटकार. काय फटकेबाजी होते. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस झेल होतोय. अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल भूषण पाटीलचं. यावेळेस कमी गतीने टाकलेला चेंडू. फलंदाज प्रदीप जाळ्यात फसलाय. पहिला झटका गुले बिल्डर्स संघाला. आणि आयकॉन वर्सेस आयकॉनच्या लढाईत भूषणने मारलेली बाजी. यानंतर फलंदाजीसाठी आलाय तो दीपक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बीट. पुन्हा एकदा थोडीशी मिस फील्ड, परंतु एकच धाव मिळणार. पहिल्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र भूषणने आपल्या गोलंदाजीत थोडं सावरलंय. धावसंख्या पोहोचली 11 धावा. यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू. एकच धाव मिळणार. सुंदर अशी गोलंदाजी भूषणकडनं. एक षटक पूर्ण. धाव संख्या झाली 12.
पहिल्या 2 चेंडूंवर 10 धाव संख्या होती. नंतरच्या 4 चेंडूंवर मात्र 2 धावा दिल्या. पुढचा गोलंदाज आलाय शुभम. सामना करेल तो श्याम. सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू फलंदाज होतोय बीट. धावसंख्या स्थिरावली 12 धावांवर. बॉलच्या लाईन मध्ये न येता बॅट फिरवण्याचा प्रयत्न. आणि इथे प्राइज येते गोविंदा. जर एका हातात झेल घेतोय तर प्रथमेश कासार यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. धाव संख्या पोहोचली 13. एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी म्हणता येईल. एकच धाव मिळणार दीपकला. धाव संख्या संत गतीने वाढते. 14 धावा. बघूया इथे पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. शुभमची सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. आतापर्यंत मात्र 2 धावा दिल्या. पुढचा चेंडू श्यामसाठी. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू. एकच धाव मिळणार. बघूया दुसरा धावेसाठी प्रयत्न करतोय का. एकच धाव. या एका धावेने धाव संख्या 15 धावांवर. पुढचा चेंडू. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. परंतु एकच धाव मिळणार दीपकला. याचबरोबर अप्रतिम षटकाद्वारे धाव संख्या पोहोचली 16 धावांवर. या षटकात धावा आल्यात मात्र 4. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल शुभमची.
बघूया गोलंदाजीसाठी आलाय भूषण. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, ओळखलं भूषणने आणि एक आखूट टप्प्याचा चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणता येईल. धाव संख्या वाढती 18 धावा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफळा उडतोय दीपकचा. दुसरा झटका घुले बिल्डर्स संघाला दीपकच्या रूपात. यानंतर फलंदाजीसाठी आलाय अरबाज. बघूया या महत्वपूर्ण सामन्यात अरबाजची फलंदाजी आपल्या संघासाठी किती महत्वपूर्ण आणि तितकीच सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत केली भूषणने पहिल्या 2 चेंडूंवर. पुढचा चेंडू या दरम्यान रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा हा प्रयत्न असफल. चेंडू जातो विकेट किपरच्या हातात. पुन्हा एकदा बीट. धाव संख्या स्थिरावली 18 धावांवर. पुढचा चेंडू या दरम्यान पुढे टाकलेला चेंडू. बघूया गोलंदाज स्वतः कॅचिंग साठी प्रयत्न, परंतु सुंदर असा प्रयत्न, परंतु 2 धावा नक्की मिळणार अरबाजला. धाव संख्या वाढतीये 21 धावा. तीन षटक पूर्ण. धाव संख्या 21. यानंतर फटकेबाजीची गरज. 3 षटकानंतर 21 धावा धाव फलकावर. संघाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी अजूनही फटकेबाजीची गरज, चौकार षटकारांची गरज.
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला शुभम. वैयक्तिक दुसरे, संघासाठी चौथे षटक. सामना करेल अरबाज. आणि सुंदर अशी गोलंदाजी, तेवढा सुंदर असा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला जाताना हा चेंडू. एकच धाव मिळणार. इथे यस नो यस नो. आणि बघूया इथे धावबादच्या स्वरूपात श्यामला बाद व्हावं लागेल, परतावं लागेल. तिसरा झटका घुले बिल्डर्स संघाला. साठी आलाय राकेश. पुढचा चेंडू अरबाज साठी. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा डॉट. सुंदर गोलंदाजी करतोय शुभम. यानंतर एक सोपा झेल भूषण भाऊंकडून सुटलेला हा एक लॉलीपॉप झेल. आणि येथे एक आगळं वेगळं प्राइज येत आहे. मुंजाभाऊ शेळके यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे भूषण भाऊंसाठी. यानंतर अप्रतिम फटका. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा नक्की मिळणार. या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 25 धावा. पुढचा चेंडू अरबाज साठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू. तितकाच सुंदर असा ड्राईव्ह, क्रॅकिंग शॉट, चौकार.
सुंदर असे क्षेत्ररक्षण, तितकाच सुंदर असा थ्रो करण्यात आला आणि अरबाजच्या रूपात राकेश साठी आणि यावेळेस तगडा स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने षटकार. राकेशच्या बॅट मधून आलेला हा फटका पुन्हा एकदा यावेळेस कव्हरच्या दिशेने आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्की मिळणार. बघूया तेवढाच सुंदर असा थ्रो. 2च धावांवर समाधान मानावं लागेल राकेशला. धाव संख्या वाढतीये. धाव संख्या पोहोचली 39 धावेवर आणि रणजित कोरी आपणास आमंत्रण दिले कमिटीने. लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 4 चेंडू. माफ करा, 5 चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि सुंदर अशी फटकेबाजी. यावेळेस मिडॉनच्या दिशेने अप्रतिम फटका. आणि मुंजाभाऊ शेळके आमचे प्रेरणास्थान यांचे आगमन. आणि शेवटचे षटक या इनिंगचे घेऊन आलाय बाळा. वैयक्तिक पहिले संघासाठी शेवटचे षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका, परंतु तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळणार. धाव संख्या पोहोचली 46 धावा. 46 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. मुंजाभाऊ शेळके यांना स्वप्नील भाऊ गामने यांच्यातर्फे
लवकरात लवकर येण्याचे आग्रह आहे. यानंतर एक आगळा वेगळा स्ट्रोक आपण बघितला, 2 धावा नक्की मिळणार. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर मिळालेल्या या 2 धावा, धाव संख्या वाढती 48 धावा. अजूनही 4 चेंडू या षटकातले, या इनिंगचे बाकी. या 4 चेंडूवर निर्णायक असे 4 चेंडू असे म्हणता येईल. राकेश साठी हा पुढचा चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी. अगदी राकेशला बीट करण्यात यश येते. घणाघाती फलंदाज राकेश. यावेळेस मात्र सुंदर अशी फटकेबाजी, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा अप्रतिम षटकार. पुन्हा एकदा बॉडी पासून खूप लांब खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा फलंदाज राकेश बीट. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल, सुंदर असं कमबॅक बाळा यांचं. शेवटचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बघूया पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. डेड बॉल, खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू आणि पंचांनी निर्णय दिलाय डेड बॉल, मृत चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बघूया, नो बॉल, पंचांचा इशारा येतोय आणि बघूया बोनस चेंडू म्हणता येईल. आणि हा फ्री हिटचा दर्जेदार षटकार. किती
वो कैसे सेविंग्स असणार आहे. दीपक बोरसे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर 500 रुपयांचं पारितोषिक निलेश राठोड यांच्याकडून असणार आहे आणि निशांत टकले यांच्याकडून 2000 अर्धशतक जर इथे पूर्ण करत असतील दीपक बोरसे आणि संदीप कांबळे यांच्याकडून देखील 1000 दीपक बोरसे यांच्या अर्धशतकासाठी. भूषण भाऊ सोनवणे आपल्यासाठी एक प्राइज होतं कॅश सोडल्यानंतर मुंजा भाऊ शेळकेकडून ते प्राइज घेण्यासाठी आपण या. भूषण भाऊ सोनवणे फोन पे ज्यांनी पुरस्कृत केलं त्यांच्याकडे कॅश आहेत. मुंजा भाऊ शेळके आपले मार्गदर्शक ज्यांनी या स्पर्धेसाठी देखील त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी देखील आपल्याला त्यांच्या वतीने बक्षीस होतं. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत सिडको प्रीमियर लीग मध्ये. एक शानदार आयोजन, एक दर्जेदार अशी स्पर्धा. बॉडी झोन जिमचे संघचालक सन्माननीय भाऊदास सोनवणे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होत आहे. भाऊदास सोनवणे यांचे मनापासून सहर्ष स्वागत. बासष्ट धावांचं आव्हान आहे. स्ट्रायकर एंडकडे आपण दीपक बोरसे यांना पाहतो तर गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप तयार होत आहेत. एका बाजूला घोले बिल्डर्स, दुसऱ्या बाजूला बंटी बॉईज. या दोन संघ बंटी बॉईजचा संघ फलंदाजी करतोय. 62 धावांचा पाठलाग सुरू होतोय. पहिलाच बॉल, सुंदर फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक बोरसे पहिल्याच बॉलवर आक्रमण करतायत आणि एक शानदार चौकार इथे बंटी बॉईज संघाला मिळतोय. खूप चांगला फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. थोडासा बाहेर जाणारा चेंडू इनफिल्डला क्लिअर केलं. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. शॉट सिलेक्शन दमदार होतं आणि एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4. प्रदीप गोलंदाजीसाठी. यावेळेसचा चेंडू आपण या ठिकाणी पाहू शकता लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. तिथे एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्ट्रायकर एंडकडे आता फलंदाज नितीन गवांदे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळणार आहेत.
नितीन गवांदे यांनी 3 षटकार जर खेळले तर संदीप कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज. यावेळेचा बॉल फाईन लेगच्या दिशेने वेगात चाललाय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु बॉल वेगात निघून जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार. 2 चौकारांच्या मदतीने दोन्ही फलंदाजांनी आपण जर पाहिलं तर खातं उघडलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. धावसंख्या 9 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. बंटी बॉईजच्या विरुद्ध जर पाहिलं तर घुले बिल्डर्स या 2 संघांमध्ये ही मॅच. एका बाजूला विजय पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सुधीरजी घुले साहेबांचा संघ जे एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला वेगळा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क इथे होताना दिसलेला नाहीये. हा बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची नोंद इथे केली जाणार आहे. धावफलक स्थिर, धावफलकावर 9 धावा. पहिलं षटक प्रदीप इथे हाताळतायत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला या मॅच मध्ये जर जिंकायचे तर अचूकतेने गोलंदाजी करावी लागणार. चांगला क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित. याही वेळेस फलंदाजापासून दूर ठेवलेला हा चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू बसतोय. डॉट बॉल. धावसंख्या 9. गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप पहिलं षटक हाताळतात. चांगला फटका यावेळेस, चांगला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवलं जाईल डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळतील. या 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11. बंटी बॉईज बिनबाद 11 धावा. एकूण 16 संघांचा समावेश या स्पर्धेसाठी. आज तिसरा दिवस. उद्या शेवटचे 4 संघ. उद्या रणजित 11, विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचा आर्या 11, प्रवीण दादा राजगिरे साहेबांचा मॉर्निंग स्टार आणि उमेशजी सोंजे यांचा MRPCC संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या शेवटचे 4 संघ इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज सुपर 8ला 2 संघ जातील. उद्या शेवटचे 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील आणि रविवारी अंतिमचा दिवस. उद्याचे सर्व आयकॉन इथे मॅचचा आनंद आज घेत आहेत. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर बिटवीन द गॅप खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. कुणी क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. चौकार. आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. एका बाजूला नितीन गवांदे, दुसऱ्या बाजूला दीपक बोरसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत जे फलंदाजी करतायत. तर गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये मयूर सुराणा. बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्लेड अँड मिस. संपर्क झालेला नाहीये. प्रयत्न तर केला होता मोठा फटका खेळण्याचा परंतु त्या बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क झालेला नाही. एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतोय, एक लॉंग ऑन मध्ये आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना मयूर तयार. बिग हिट यावेळेस केला जातोय परंतु या बॉलला उंची जास्त मिळाली, लांबी मिळाली नाही आणि तिथे झेल झालाय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज नितीन गवांदे यांच्या रूपामध्ये होईल बाद. पहिला धक्का.
अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहतो सुरू आहे. शेवटचे 25 बॉल आणि 46 धाव्यांची अजून आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाजाला पाहतोय मयूर सुराणा. यावेळेचा बॉल स्वीप केला, आल्याबरोबर एक सुंदर फटका इथे खेळलाय. बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. चोवीस धावा, 24 रन. एक फलंदाज जरी बाद झाला असला परंतु 2 फलंदाजांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. प्रामुख्याने दीपक बोरसे 14 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करतायत. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. गोलंदाज प्रदीप. यावेळेस देखील बिटवीन द गॅप, तिथे क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. याही वेळेचा बॉल वेगात जाईल, लागोपाठचा दुसरा चौकार दीपक बोरसे यांच्या बॅटमधून येतो. अठ्ठावीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 2 लागोपाठचे चौकार आले दीपक बोरसे यांच्या बॅटमधून. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केलंय परंतु फटका थोडासा मिसटाइम होता. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूरवर पडलाय. तोपर्यंत फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने वाढली आहे. धावफलकावर जर आपण बघितलं तर 29 धावा. शेवटचे 21 बॉल जिंकण्यासाठी 33 धाव्यांची आवश्यकता. थोडासा वेळ वाचवावा लागेल. मॅच थोडीशी स्पीडअप करावी लागेल. यानंतर अजून एक सामना आहे. आज 3रा दिवस, यानंतर शेवटची मॅच. सुपर 8 मध्ये आज 2 संघ दाखल होणार आहेत. सुपर 8चं तिकीट कोणत्या 2 संघांना मिळेल त्याचा खेळ दर्जेदार तो जाईल सुपर 8ला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र लेगबाईसच्या मदतीने मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल. धावसंख्या 30 रन बनवायच्यात 62. अजून 32 धाव्यांची आवश्यकता आहे. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये स्वराज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सिडको प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं भूषणजी सोनवणे यांच्याकडून पाणीजार सौजन्य, मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच
ट्रॉफीचं सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालं. लॉफ्ट केला यावेळेस, बिग हिट, मिड विकेटला दमदार षटकार. कमबॅक केलं, एकच धाव. आता ज्यांनी झेल पकडल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांना विनंती, आपण या आपल्यासाठी दीपक मोबाईल शॉपी यांच्या वतीने एक हेडफोन आहे. दीपकजी हनुमट यांच्याकडून हे पारितोषिक. 18 बॉल 25 रन. ज्यांनी आता कॅच पकडलाय त्यांच्यासाठी एक हेडफोन आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांमध्ये जो झेल घेईल दीपक हनवटे अर्थात दीपक मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून हे प्राइज आपल्याला या स्पर्धेसाठी आहे. 3 ओव्हर नंतर 37 धावा झाल्यात. 18 बॉल 25 रन. चला टीम मीटिंग्स करू नका, विनंती आहे थोडंसं फास्ट खेळूयात. टीम मीटिंग्स थोड्याशा टाळायच्यात. वो है जबरदस्त स्ट्रोक षटकार. एक बाद 43. बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव अतिरिक्तच्या साह्याने मिळते. चेतन मोहन यांचा इशारा. समीकरण बदललं. 17 बॉल शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे बंटी बॉईज संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. दीपक बोरसे चांगली बॅटिंग करतायत. 32 धावेवर ते नाबाद आहेत. यावेळेचा चेंडू कव्हरच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. त्यांच्याकडून बॉल अडवला गेलेला नाही. डीपमध्ये जातोय, तिथे बॉल अडवलं. तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकता. 45 धावा झाल्यात. एक बाद 45 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन, सुबक असे नियोजन या क्रीडा स्पर्धेचं. सिडको आणि विभागातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ उभं राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका यावेळेस भूषण सोनवणे यांच्या बॅटमधून हा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल निघून जाईल. सीमारेषा पार. धावा 4, चौकार. अजून 13 धावांची गरज. भूषण सोनवणे ऑन स्ट्राइक. ओहो, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या वाढली. अर्धशतक बंटी बॉईज संघाचं पूर्ण झालंय. 50 धावा. अजून 12ची गरज आहे. 12 धावा पाहिजेत. पुढे टाकला होता, चांगला ड्राईव्ह केलाय. एक धाव तिथे मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल. धावसंख्या झाली आहे 51. अजून 11 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. 14 चेंडू आता शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत. 14 बॉल 11 रन. बंटी बॉईज संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला घुले बिल्डर्स. यावेळेचा बॉल मॅच इनसाइड एज, फाईन लेगला बॉल अडवलं जातं.
एक धाव मिळते एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा बदल तुम्ही पाहू शकता 52. अजूनही 10 धावेंची आवश्यकता. भूषण सोनवणे यांनी जर इथे षटकार मारला, एक षटकार, तर त्यासाठी मुंजाभाऊ शेळके यांच्या वतीने 101 रुपयांचं प्राइस. बॅटला बॉल जरी लागला तरी 101 आहेत. चांगला फटका वेळेस कव्हरला बॉल खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण तितकंच दमदार होतंय. एकच धाव. धावसंख्या 1ने वाढली. धावफलकावर 53. 4 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हर नंतर 53 धावा. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 9 धाव्यांची. भूषण सोनवणे यांच्यासाठी मुंजाभाऊ शेळके यांच्याकडून विशेष प्राइज येते. प्रत्येक धावेसाठी 101 रुपये. 1 रन 101 रुपये. 9 धावेंची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज योगेश यांना आपण पाहू शकता. 9 धावेंची अजूनही गरज आहे बंटी बॉईज संघाला. यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातली शेवटची लढाई. योगेश तयार आहेत. चांगला फटका. स्क्वेअर कट. बॉल वेगात सीमारेषा पार. शानदार चौकार. अकरा बॉल 5 रन अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. 11 चेंडू आणि 5 धावेंची गरज. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह केलाय. तिथे एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण क्षेत्ररक्षण चांगलं होतं. थ्रो चांगला आला. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकता 58. 4 धावेंची आवश्यकता. दीपक बोरसे चांगली बॅटिंग करतायत. 2 षटकार 4 चौकार, एकूण 34 धावा. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय आणि तिथे मात्र विकेटचं पतन होईल.